आरोग्य मंत्र्याचे पुण्याच्या ससून रुग्णालयाकडे दुर्लक्ष। ससून काही सांगेना, वैद्यकीय शिक्षण विभागही काही बोलेना। पुण्यातील ससून रुग्णालयात झालेल्या रॅगिंगविषयी काय कारवाई केली याबाबत ससूनकडून मौन बाळगण्यात येत आहे। वैद्यकीय शिक्षण विभागाकडूनही यावर अद्याप काही स्पष्टता आलेली नाही। ससूनमध्ये रुग्णाला उंदीर चावल्याप्रकरणी रुग्णालय आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने तातडीने दोन्ही स्तरावर चौकशी करून ससूनचे अधीक्षक व उपअधीक्षक यांना पदावरून दूर करण्याची कारवाई केली। मात्र येथे शिक्षण घेत असलेल्या 2 महिला निवासी डॉक्टरांवर रॅगिंगसारखा गंभीर प्रकार झाला। यावर अजूनही काही कारवाई केली नाही, हे आश्चर्यजनक आहे। ससून रुग्णालय हे सध्या अनेक कारणाने चर्चेत आहे। याआधी ललित पाटील या ड्रग तस्कराला या ठिकाणी 6 महिने आश्रय देण्यात आला होता। त्या प्रकरणी तत्कालीन अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यापासून ते उपचार करणाऱ्या डॉक्टरांपर्यंत चौकशी करण्यात आली। त्यापाठोपाठ येथील बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचे निलंबन व अटकसत्र झाले। एक शिपाई आणि डॉक्टरांवर देखील कारवाई झाली। याला काही महिने झाले तोवरच रॅगिंग आणि उंदीर चावल्यासारखे प्रकार येथे उघडकीस आले आहेत। या प्रकरणात ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांना संपर्क केले असता त्यांनी यात काही प्रतिसाद दिला नाही। ससून रुग्णालयाचा तसेच महाविद्यालयाचा प्रमुख म्हणून अधिष्ठाता हे पद आहे, परंतु ससूनला रुग्णाभिमुख बनवणाऱ्या डॉक्टर अजय चंदनवाले यांच्यानंतर एकही खमक्या अधिष्ठाता ससूनला लाभला नाही। त्यामुळे येथील विभाग प्रमुखांवर वचक राहिला नाही। डॉक्टर चंदनवाले यांच्यानंतर प्रशासनावर वचक असणारा अधिष्ठाता न मिळाल्याने बीजे व ससून सारख्या सर्वसामान्यांची आरोग्य मंदिरे असणारी संस्था विविध कारणांनी बदनाम होत आहे। पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये चालणाऱ्या या भोंगळ कारभाराविरोधात आरोग्यमंत्री तानाजी सावंत दुर्लक्ष करत आहेत का? रुग्णालयाचा कारभार व्यवस्थित चालण्यासाठी अधिकाऱ्यांवर वचक असणे गरजेचे आहे। यावर तानाजी सावंत काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे। मी प्रगती कराड बातमी टीव्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे। तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।